नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकालही लागून जवळपास आठवडा होत आलेला आहे. तरी बऱ्याचशा जिल्हा परिषदमध्ये जिथं जिथं स्पष्ट बहुमत एखाद्या पक्षाला नाही मिळालेलं, अशा जिल्हा परिषदमध्ये कुणाचा अध्यक्ष होईल, कुणाचे उपाध्यक्ष होईल, अजून काही कन्फर्म झालेलं नाही. त्यातमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा धाराशिव, लातूर, संभाजीनगर अशा जिल्हा परिषद आहेत, जिथं आत्ता सध्या कुणीही सांगू शकत नाही की कुणाचा अध्यक्ष होईल आणि कुणाचा उपाध्यक्ष होईल. कारण कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळालेल्या जिल्हा परिषद असल्यामुळं तसं आत्ता सध्या वातावरण आहे. तर त्यातीलच एक जिल्हा परिषद म्हणजे धाराशिव जिल्हा परिषद. धाराशिव जिल्हा परिषदमध्ये हे असाच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. खरं तर तिथं जिल्हा परिषदमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना कारण भारतीय जनता पार्टी तिथं एकूण जागा 55 आहेत. त्या 55 जागापैकी 19 जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत, 15 जागा ह्या एकनाथ शिंदे यांच्या आहेत आणि 6 जागा ह्या अजितदादांच्या आहेत. म्हणजे एक प्रकारे स्पष्ट बहुमत त्यांना असतानासुद्धा तिथल्या स्थानिक नेते राणा जगजितसिंह पाटील आणि तानाजी सावंत, एकनाथ शिंदे यांचे तानाजी सावंत आणि भारतीय जनता पार्टीचे राणा जगजितसिंह पाटील यांचं तिथं राजकीय सूत जुळत नसल्यामुळं, एकमेकांना विरोध असल्यामुळं ते एकमेकाशी युती करण्यास तयार नाहीत आणि दुसऱ्या मार्गाने युती करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि सध्या सरशी होताना दिसते भारतीय जनता पार्टीची राणा जगजितसिंह पाटलांची. कारण त्यांच्याबरोबर असं समजतं आहे की त्यांचे स्वतःचे भारतीय जनता पार्टीचे 19 किंवा आणि राष्ट्रवादी अजितदादांचे 6, 25 आणि 3 अपक्ष. मग त्यांना 55 एकूणपैकी 28ला बहुमत असल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं कुणीही नसतानाही 28 जागा त्यांच्याकडं, 28 जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याकडं आहेत असं समजतं आहे. मग खरं खोटं काय आता बाहेर येईल. पण त्यातच अजून एक बातमी येते की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस बसून ह्या धाराशिवच्या प्रश्न मिटवणार आहेत आणि त्यात शिवसेनेनं त्यांना 2.5 वर्षाचा फॉर्म्युला दिला आहे अध्यक्षपदाचा, की 2.5 वर्ष तुमचा होऊ द्या, नंतरचे 2.5 वर्ष आमचा होऊ द्या. मग आता त्यावर तोडगा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बसून करणार आहेत असं धाराशिवचे पालकमंत्री एकनाथ शिंदेचे प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे. खरं तर तिथं स्पष्ट बहुमत जनतेनं महायुतीला दिलेलं आहे. 15, 19 आणि 6 मिळून त्यांचं स्पष्ट बहुमत असतानाही तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह पाटील यांचा राजकीय वाद असल्यामुळं, वर्चस्वाची लढाई असल्यामुळं तिथं उशीर होत आहे. मग आता येणाऱ्या 1-2 दिवसात तोडगा निघाला अशी शक्यता आहे. तोपर्यंत वाट पाहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.